बातमी उत्तराखंडची आहे। उत्तराखंडमध्ये जलप्रलय, ढगफुटी आहे, निम्मी गावं ही गाळाखाली आहेत। उत्तराखंडमध्ये अजूनही पाऊस हा सुरूच आहे। उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातले जवळपास 50 जण बेपत्ता आहेत। अद्यापही त्यांचा पत्ता लागत नाहीये। यामध्ये सर्वाधिक आंबेगाव तालुक्यातील 24 जणांचा समावेश आहे। त्या खालोखाल जळगावच्या 13 भाविकांशी अद्यापही संपर्क होत नाहीये। नांदेडचे 10 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकलेत। बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं बचाव पथकासमोर प्रमुख आव्हान आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया। आपले 2 प्रतिनिधी 2 ठिकाणावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आहेत आंबेगावचा अपडेट देण्याकरता पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे, तर जळगावचा अपडेट देण्याकरता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत सुमित देशमुख। मी सुरुवातीला येते पुण्याला। काय नेमकी सध्या परिस्थिती पाहायला मिळते चंद्रशेखर? जे काही लोक अडकलेले आहेत, आंबेगाव तालुक्यातले 24 जण अडकले असल्याचं कळतंय, यांचं काही अपडेट पोहोचलेलं आहे का? काही थांगपत्ता काही लागतोय का? नातेवाईकांशी काही संपर्क झालाय का? लागवी हे सगळे प्रवासी जे आहेत ते पर्यटक आहेत ते सुखरूप आहेत। काल रात्री उशिरा त्यांचे फोटो जे आहेत ते त्यांच्या नातेवाईकाकडे पाठवलेले आहेत। ते प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि अवसरी खुर्द येथील हे सगळे रहिवासी आहेत। साधारण हे सगळे रहिवासी जे आहेत ते पर्यटनासाठी जे आहेत ते उत्तराखंडाला गेले होते आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं हा सगळा जलप्रलय आलेला आहे। याच्यामध्ये ते काही ठिकाणी थांबलेले होते, त्यामुळे त्यांचे मोबाईल जे आहेत ते बंद लागत होते। त्यामुळे त्यांच्या इतर नातेवाईकांनी भीती व्यक्त केली होती, परंतु काल रात्री उशिरा जे आहे ते सगळे प्रवासी सुखरूप असल्याचं त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी कळवलेलं आहे। तसे फोटो त्यांनी त्यांच्याकडे पाठवलेले आहे। आपण पाहिलं की आंबेगाव असो, अवसरी खुर्द असो, मंचर असो, या वेगवेगळ्या भागात पुणे जिल्ह्यातील हे एकूण 23 प्रवासी जे आहेत ते पर्यटनासाठी गेले होते। सध्या त्यांची सगळी खुशाली त्यांच्या नातेवाईकाकडून कळत आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने हा सगळा जलप्रलय झाला होता त्यामुळं वेगवेगळे तर्क वितर्क आणि अफवा सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये पसरलेल्या होत्या। या सगळ्या विषयी जे आहेत नातेवाईकांनी भीती सुद्धा व्यक्त केली होती। त्यांचे मोबाईल बंद लागत होते, त्यामुळं रात्री उशिरा जे आहेत त्यांचे फोटो समोर आलेले आहेत, त्यांची नावं समोर आलेली आहेत। एकंदरीत या सगळ्या प्रवाशांचं पर्यटकांची काही काळजी करू नका असं आवाहन या सगळ्या पर्यटकांनी केलेलं आहे। लागवी अगदी जळगाव मध्ये काय नेमकी परिस्थिती आहे सुमित? जळगाव मधल्या अडकलेल्या भाविकांशी काही संपर्क झालाय का? 13 जण बेपत्ता असल्याचं कळत होतं, काय अपडेट आहे? नक्कीच लागवी जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील तब्बल 19 पर्यटक जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते। उत्तराखंडमध्ये झालेल्या जलाशय प्रलयामुळे त्या ठिकाणी ते अडकलेले होते। त्याच्यातील जळगावचे जे काही 19 आहेत त्यापैकी 3 जे लोक आहेत ते मेहरा परिवाराचे आहेत। त्यांच्याशी संपर्क झालेला आहे। ते एका रेस्ट हाऊस मध्ये असल्यामुळे ते सुखरूप आहेत असं त्यांच्या परिवाराशी बोलणं झालेलं आहे आणि परिवारांनी पण एकमेकांशी संवाद साधलेला आहे। त्यांचा फोटो देखील समोर आलेला आहे। मात्र जळगाव मधील धरणगाव तालुक्यातील तब्बल 13 जे पर्यटक होते त्यांचा संपर्क अद्यापही होऊ शकत नाही आणि पाचोऱ्या तालुक्यातील 2 जवान त्या ठिकाणी तैनात होते, ते पण त्यांचा पण संपर्क होऊ शकत नसल्यामुळे तब्बल 16 जण जे आहेत ते अद्यापही त्यांची संपर्क होत नसल्याने नागरिकांमध्ये आणि परिवारामध्ये चिंता व्यक्त केली जाते आहे। स्थानिक लेवलवरून जे जिल्हा प्रशासक आहे ते उत्तराखंडच्या प्रशासकाशी संपर्कात आहे आणि त्याची अपडेट घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहे। जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री त्यांच्याच मतदारसंघातील 13 गुलाबराव पाटील जे आहेत त्यांच्याच मतदारसंघातील 13 पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। ते पण देखील तिथल्या प्रशासकाशी संपर्कात आहेत, मात्र अद्यापपर्यंत त्यांचा संपर्क झाला नाही असंही सांगण्यात येत आहे की तिथला मोबाईल इश्यू, रेंज इश्यू असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाहीये। पण कदाचित सगळे सुखरूपच आहे अशी माहिती समोर येते आहे। मात्र अद्यापपर्यंत संपर्क झालेला नसल्याने थोडीशी चिंता देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। अगदी सुमित आणि चंद्रशेखर, तुमच्या दोघांचाही आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।